दहीसरचा आयकॉन प्लेयर आहे, खेळतोय बामणडोंगरी संघासाठी. त्याला अद्याप स्ट्राईक मिळाली नाही. मागच्याही सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळालीच नव्हती आदित्य पाटीलला. सेकंड ओव्हरमध्ये आला आणि त्याने सलग 5 बॉल 5 षटकार मारले आणि तिथेच तो सामना फिरला. सध्या चैतन्य पाटील कमालीचा हा खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी करत असताना. हामर काढण्याचा प्रयत्न. दोन्ही आयकॉन आता आतमध्ये आहेत. रत्नदीप चौधरी जो आयकॉन आहे बामणडोंगरीचा, सिंगलच मिळेल. चैतन्य पाटील ॲज आयकॉन, तुमच्यावरती मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली. ती चैतन्य पाटीलने धावा दिल्या त्या अवघ्या 3 आणि विकेट घेतल्या त्या मात्र 2. असेल टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात बामणडोंगरी जो सध्या संघ खेळतोय त्यांचा रेग्युलर टीम असेल. टाकीगावकडून मला असं वाटतं करण मडवी आणि शुभम पाटील हे दोन्ही इन ॲक्शन दिसतील. करण मडवी कालही खेळला, आजही खेळतोय, उद्याही खेळेल. बामणडोंगरीमध्ये ऋतिक पाटील आहे अशी माहिती मिळते. कदाचित दुसरा कोणी आयकॉन असेल नसेल. तेजस म्हात्रे उद्या घेऊन येतील. मोठी जुईमध्ये केतन म्हात्रे आणि अनिकेत मोकल आहे, परंतु सध्या आयकॉन प्लेयर रत्नदीप चौधरीचा धमाका षटकार साधावा. पहिला चेंडू टोळवलाय तो मात्र रत्नदीप चौधरीने षटकार. वेगवान बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातात. भूमी 11 मांडा संघ खेळेल मोठी जवीच्या विरोधात तिसरा सामना आणि मांडा संघाकडून गब्बर, शाहिद शेख आणि अयूब शेख हे दोघे जण असणार आहेत आयकॉन प्लेयर. आणखी एक धमाका. संयम आता चुका करतोय, त्याच्या विरोधात 2 षटकार आलेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 15 वर. 15 लॉस ऑफ 2. मागच्या दोनही मॅच खरं तर संयम म्हात्रे आणि त्याचबरोबर तन्मय या दोघांनी एवढी खतरनाक गोलंदाजी केली, धावा दिल्या नाहीत आणि या मॅचमध्ये थोडा उलटफेर पाहायला मिळतोय. रत्नदीप ज्याच्यावरती खास करून गोलंदाजीची जबाबदारी होती तो आता फलंदाजीमध्ये देखील कमाल करत असताना त्याने संयमच्या विरोधात 3 बॉलमध्ये 12 कुठल्यात. शेवटचा सामना असेल उद्या बेलवली आणि या टीमचा आयकॉन प्लेयर आय थिंक माहिती मिळते चॅम्बो एक बाकी आहे आणि विंधणे संघ देखील खेळणार आहे. सूरज पाटील वाघिवलीवाडा रायगडची शान आणि आणखी एक त्याच्या कोणतरी साथीला असेल. कदाचित करणही तिकडे खेळू शकतो, सांगू शकत नाही कारण ही माहिती आहे. उद्या जेव्हा हे प्लेयर खेळतील त्या संघांकडे तेव्हाच माहिती मिळेल. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव. 3 षटकांचा सामना आहे. बामणडोंगरी संघ सध्या फलंदाजी करतोय. रत्नदीप चौधरी आपल्यासाठी धावा जमवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती आता 16 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 3च आल्या होत्या चैतन्य पाटीलच्या विरोधात. यानंतर मात्र मागील या ओव्हरचा आपण विचार केला तर 2 षटकार खेचले ते रत्नदीप चौधरीने. आता आदित्य पाटीलवरती सर्वांच्या नजर आहेत. फक्त एकच चेंडू खेळला आदित्य पाटील. 3 ओव्हरची मॅच आहे. झटपट क्रिकेट आहे रबर बॉलचं. फसवा बॉल संयमचा. काटा बदलतो याचा चेंडू. तुम्ही कितीही म्हणा, जरी खेळपट्टी सिमेंटची जरी असली तरी सुद्धा या गोलंदाजाचा हा टप्पा म्हणजे चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा काटा बदलतोच आणि तीच तर खासियत आहे संयमची. डॉट बॉल टाकतो आदित्य पाटीलच्या विरोधात. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. आणखी एक चेंडू निर्धाव टाकला. शेवटी कमबॅक केलं ते संयम म्हात्रेने. पहिल्या 3 चेंडू 12 आल्या. त्यानंतरच्या 3 चेंडूंमध्ये लेगबाईचीच फक्त एकच धाव आहे, ती त्याच्या खात्यात नसेल. या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या संयमने. 12 धावा दिल्या. एक लेगबाईची धाव आली. एकूण धावा संख्या झाली ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बामणडोंगरी संघाची 2 बाद 16.
2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बामणडोंगरी संघाची धावसंख्या 16 आहे. या टीमकडे रत्नदीप आहे, दुसरीकडे आपण विचार केला तर करण मडवी काय खेळला संपूर्ण दिवसभरामध्ये. त्याचबरोबर चैतन्य पाटील आहे, चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये केली होती. मॅन ऑफ द मॅच राहिला होता तो तन्मय ठाकूर. वेगवान गोलंदाज आहे, परंतु आता 2 वेगवान गोलंदाज एकमेकांच्या विरोधात आहे. कधी कधी भूमिका बदलतात. रत्नदीपचा वेग आपण पाहिलाय दोन्ही मॅचमध्ये, 7च्या वरती गेला नाही. आताही त्याच्या विरोधात वेगवान गोलंदाज आहे तन्मय ठाकूर. बाटची कडा घेतले, बॉल शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय. रत्नदीपला स्ट्राईक हवी आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय, फेक होईल विकेट किपरच्या दिशेने. स्वतः गोलंदाज तिथे पोहोचला आणि 2 धावा इथे चोरल्यात. दुहेरी धावसंख्येने स्कोर 18 झालाय. मयूर स्मृती गावठाण पुरस्कृत पावसाळी रबर बॉलची स्पर्धा. पावसाची वाट सगळेजण पाहतात, परंतु पावसाने वाट लावली असंच म्हणावं लागेल. गेल्या वर्षी मेच्या 12-13 तारखेपासूनच तो सुरुवात झाली होती, धुमाकूळ घातला होता, परंतु या वर्षी त्याने जी दडी मारली आहे ती चिंतेची आहे. अठरा धावा धावफलकावर. लास्ट ओव्हर. हो, प्रयत्न चालू आहेत रत्नदीपचे. वाऱ्याच्या विरोधात बॉल खरं तर थांबला, साईश होता त्या ठिकाणी. 2 धावा पुन्हा जोडल्या जातील. दोन्ही चेंडूंवरती तन्मयने 2-2 धावा दिल्यात आणि फटका वाऱ्याच्या विरोधात होता. गोलंदाजासाठी साह्य की वारा त्याच्या दिशेने अधिक वेगाने चेंडू जाऊ शकतो. रबर बॉल हा हलका बॉल आहे. 20 धावा. 3 ओव्हरची मॅच आहे, क्वालिफायर मॅच. काल मुरुड पोचलाय, आज कोण पोचेल? सुपर 5 ला उडवलाय बॉल. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय रत्नदीप चौधरी टुवर्ड्स द बॅकवर्ड स्क्वेअर लेग फॉर अ सिक्सर. 6 धावा. रत्नदीप चौधरीने मागील 2ही मॅचमध्ये रत्नदीप चौधरीने आपल्या बॉलिंगने करिश्मा आणला. धावा कमी दिल्या, सहज फलंदाजांसाठी त्या धावा चेस करू शकल्या. आता रत्नदीपवरती जबाबदारी आली पहिली बॅटिंग करण्याची. आघाडीचे फलंदाज बाद झाले, रत्नदीपच्या बॅटमधून धावा आल्या. 3 षटकार त्याने आतापर्यंत मारलेत. बामणडोंगरी टीमसाठी आयकॉन प्लेअर या टीमचा तो प्रमुख भूमिका बजावत असताना. 3 चेंडू बाकी आहेत, 26 धावा धाव फलकावरती आहेत. सुरुवातीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये चैतन्यने 3 दिल्या. प्रत्येकाला असं वाटलं, कारण मागच्या 2ही मॅचमध्ये संयम म्हात्रे असेल, तन्मय ठाकूर असेल, या दोन्ही गोलंदाजांनी धावा दिल्या नव्हत्या. ऑन साइडला धमाकेदार फलंदाजी करत असताना रत्नदीप चौधरीचा तडाखा सोसावा लागतोय. आणखी एक षटकार. हे धावांचा पाऊस पडत असताना, कारण हा रबर बॉलचा खेळच असा आहे की पाऊस पडत असला की धावा थांबतात आणि पाऊस पडत नसला की धावांचा पाऊस पडतो असं म्हणतात. परंतु काही फलंदाज असे आहेत की त्यांना पाऊस पडायला लागला की आणखी त्यांची बॅटिंग पण खास होते. 4 षटकार आतापर्यंत मारलेत रत्नदीप चौधरीने. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 वरती. 2 चेंडू बाकी आहेत. बॅटिंग लाईनअप तगडी आहे जासईची, परंतु बामणडोंगरीचा देखील बॉलिंग अटॅक तेवढाच ताकदवान आहे. आदित्य पाटीलला जास्त संधी मिळालीच नाही, ज्याने मागच्या मॅचमध्ये 5 बॉल 5 षटकार मारले होते. 2च चेंडू खेळलाय, एकच धाव काढता आले. हा चेंडू मात्र निर्धाव टाकलाय तन्मय ठाकूरने. लास्ट बॉल आहे, एकूण धावसंख्या ती 32. लास्ट बॉलवरती मोठा फटका येईल का की तन्मय थांबवेल रत्नदीप चौधरीला, ज्या रत्नदीपने 4 षटकार मारलेत. हो, मारते आणखी एक. करण मडवीच्या वरतून बॉल सीमारेषा पार. ताकदवान फटका. रत्नदीप चौधरीच्या इनिंगमध्ये 5 षटकार पाहायला मिळाले आणि त्याच जोरावरती बामणडोंगरी संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 38 वरती. 38 आणि 39 धावांचा पाठलाग करायचे सचिन स्मृती जासईला बामणडोंगरीच्या विरोधात. 18 बॉल 39 ची गरज.